प्रकारे निघायची वेळ सकाळची आणि दादांची फायनल चेकिंग चालू आहे सगळे की हवा वगैरे व्यवस्थित का नाही. ओके, सेट टू गो. तर फुटबॉल दिसला की दादांचा मोह फुटबॉलचा. हवा नाही येत आहे. मस्त अशा घाटातून आमच्या ओंकार शेटला गाडी चालू वाटत नाहीये त्यामुळं गाडी पलट. दादा, ओंकार शेट, कसं होता एक्सपिरियन्स कालचा कशाचा? गाडी चालवायचा घाटात? डेंजर, भयानक, खतरनाक. कधी कधी तुम्हाला सगळं येतं, ह्याचा अर्थ ती चांगली गोष्ट नसते. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स द्यायला लागतात आणि सगळे झोपतात आहेत. ट्राय मी करतो फक्त काम तर दादा तुम्हाला गाडी भारी जमते. मला आता कळलं की कौतुक नाही आहे, हे म्हणजे तुमच्या डोक्याला ताप आहे. आणि खरंच ते अवघड आहे. इथले लोक जे आहेत मोस्टली हे व्हेकल्स जे चाललेले येलो नंबर प्लेसचे, हे लोक खूप नालायकपणाने ड्रायव्हिंग करतात. नालायक ह्याच्यामुळं ह्यांना एक्सपिरियन्स आलेले असतं तिथे ड्रायव्हिंग. आणि मग त्यांना गाडीला दाबणं हे खूप चांगलं वाटतं की आपल्या रस्त्याच्या खाली उतरवायचं किंवा हे करायचं. बाकी कोऑपरेटिव्ह आहेत. मग त्यांच्यासारख्यासाठी मग माझ्यासारखा हत्यार तयार आहे आणि स्कॉर्पिओ आहे. बघू आता. तसं तर ड्रायव्हिंग रूल्स सगळ्यांनी पाळले पाहिजे. कारण की तुम्ही बघत असतात एज रोड्स इकडे खूप आहेत आणि हाय लेवलला जावं तुम्ही जाता हाय ॲटिट्यूडला मोस्टली खूप अवघड होतं. त्यात असे रायडर्स पण आहेत, न्यूली रायडर्स, जे नीट गाडी चालवत नाही. तर बघू, आपण प्रयत्न करू. आणि आता आमचा प्रयत्न असा आहे, वी आर एक्स्ट्रीमली लेट. निश्चित टाईम आमचा होता 9:30चा इथं निघायचा. मी भविष्यवाणी रात्री दिली होती, मी एक बाबा होऊ शकतो चांगला, कारण की मी सांगितलं होतं की तुम्ही 1-1:30 वाजवणार आहे. तसं वाजलं. आता तिथं पोचायला 2 तास. ट्रेकिंग सुरू होणार 4 वाजता. 6 वाजता तर थंडी बेकार सुरू होती, स्नोफॉल सुरू होतो. बघू, आताचं टेम्परेचरच आहे 12. कॅरी करू. हां, खतरनाक म्हणजे खतरनाक रोड आहे तिथले. एकदम डायरेक्ट खाली, एकदम अशी उंच दरी, तिथला पॉईंट तर डायरेक्ट असे एवढं खाली, असे खतरनाक रोड आहेत एकदम. रूट कोण लावतोय? विश्वजित. बापू को रायडरची जबाबदारी हे कोणाकडे? बाप्पू वीर यांच्यापाशी दिलेली आहे. बाप्पू इकडे बघा बरं. बापू प्लीज शो युअर फेस. मला मला नखरे खूप सारखल असतात. बघितलं का? खिमट म्हणून जागा आहे इथं. जाताना इथं आम्ही थांबलोय भाजीपाला घ्यायला थोडासा मॅगीसाठी. कधी विकत घेतलं, कधी विकत घेतलं म्हणून आपला आयडिया नाही कसं घेतं. बापूंनी जो माझा काटा चमचा हरवला होता
तो मला आता इथून घ्यावा लागला. आता वाजले 2 आणि आम्ही थांबलो मॅगी खायला इथे. जसं की मी सांगितलं होतं रस्ते दाखवतो. गाडी आम्ही इथे लावलेली आहे. इथं आम्ही मॅगी बनवतोय आणि हे आहेत रस्ते, असे रस्ते. आणि हे डायरेक्ट दरी, रस्त्याला चिटकूनच दरी आहे. व्ह्यू खतरनाक आहे तिथलं पण, एक नंबर. तिकडचं पण बघता येईल रस्ता. ते दिसतात ना, एक कर्वे असं थोडेसे ते रोड्स आहेत. केदारनाथ इथून 50 किलोमीटर. इथे चालू आहे मॅगीची तयारी. टेबल, खुर्ची. ते मॅगी बनवायचं चालू आहे. गाजर, वाटाणा, शिमला मिर्च. इंग्लिश मध्ये सांग बोलायला काय काय म्हणतात. ढबू मिरची, वाटाणा. कैरेट, ग्रीन पीस और कैप्सिकम. पहली बात हमने उनसे पूछा था, दूसरी बात आपने उनको फेल कर दिया. पहली बात थांब रे, अरे ते चमचा ठेव बापू का. दरवेळेस सारखं गरम पाणी गरम व्हायचं वाट पाहण्यात येत आहे इथं, जे की लवकर तापत नाहीये. लवकर उकळून. खुनी हा पिक्चरचा डायलॉग टाक. बापू ते नाही. खिचडी पिक्चरचा का. चक्कू सिंह को चक्कू मैंने नहीं बापू ने मारा. हा. मॅगी वगैरे खाऊन आम्ही आता निघालो परत पुढे. दगड बघा बापू आणि ही नदीने वाहून आणलेली. त्या दिवशी कसला खतरा आलता, 2 टेम्परेचर आलतं, 2. मायनस तुमची बिस्लरी पाणी बाटली ठेवून जायची नाही, आता बर्फ घेऊन जायचं सोबत. मायनसला काय झालं, 10 मिनिटात बर्फ. 5 ते 10 मिनिट झाले मायनस. ही बघा की कुठं घ्यायचं होतं. गाडी लावायला खूप स्ट्रगल आहे इथं, खूप म्हणजे खूप. एकदम कट टू कट लावायला लागते. मधमहेश्वर मध्ये आले की थंडी परत जाणवायला लागली. आता वाजले 5 वाजता खूप थंडी वाजायला लागली.
आणि ते मधमहेश्वरला 18 किलोमीटरचं जाण्याचं ट्रेक आहे. रानसी म्हणून अलीकडे गाव आहे, तिथंच गाड्या सगळ्या पार्क करायला लागतात, तिथून पुढे चालत जायला लागते असं. तर आम्ही फक्त इथे थांबणार किंवा हाफ वे जाऊन तिथे स्टे करणार रात्री. बघूया काय होतं. इथे अलीकडे स्टे करायचं ठरले. व्ह्यू इथले खूप मस्त आहेत, खूप. हे बघा बर्फाचे माउंटन्स आहेत ते व्हाईट. इकडचा पण व्ह्यू एकदम मस्त आहे. नदी आहे खाली आणि इथे माउंटन्स संपतच नाहीत, जिकडे बघेल तिकडे माउंटन्स. आपला डायलॉग असतो, जिथपर्यंत बघेल तिथपर्यंत आपली जमीन आहे. इकडे जिथपर्यंत बघेल तिथपर्यंत डोंगरच डोंगर आहेत, कुठपर्यंत हे बघा. आणि इतके उंच आहेत ना, जेवढं वर जाताल त्याच्यापेक्षा अजून त्याच्या चिटकून अजून एक डोंगर उंच दिसणार. आत्ता वाजलेत सकाळी 7. आत्ता इथे थंडी आहे 8 डिग्रीच्या आसपास आणि थोडासा सूर्य उगवलेला आहे आणि तो बर्फाच्या डोंगरावर पडलेला आहे. तर मस्त व्ह्यू दिसतोय ना. आम्ही 7 वाजलेत सकाळी. आम्ही आता मधमहेश्वरचे ट्रेक चालू करणार आहे आणि आज आम्ही जाणार घोड्याने. ऑल सेट मधमहेश्वर पैदल मार्ग. देवर देवर आम्ही इथून चालतो आता. थोडंसं खाली जायला लागते चालत, इथून घोड्यावरती जाता येत नाही, घोड्या तिथं उभा आहेत. आतापर्यंत फक्त 2 किलोमीटर आलोय आणि घोड्यावर खूपच भीती वाटते, पण व्ह्यू एक नंबर बघा. एखाद्या वेळेस एक +5 किंवा 10 मध्ये राहते, बाकी मायनसमध्येच जाते. सकाळी दाखवत होते 6 वाजता -5च्या आसपास टेम्परेचर होतं इथे. जबरदस्त झाडं वगैरे उंच तिथले, सगळ्याच गोष्टी बघण्यासारख्या. एकदा तरी व्हिजिट करणं मस्त आहे इकडे. अरे असा नेचर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी भारत देशामध्ये कुठेच बघायला भेटणार नाही आहे. इथे खरंच मस्त व्ह्यू आहे. सगळ्यांनी एकदा व्हिजिट करावे. अशी जागा ही की सगळ्यांनी एकदा व्हिजिट केलीच पाहिजे. पाणी तर इतकं थंड आहे ना इथलं की हात सुद्धा लावू वाटत नाही, इतकं थंड पाणी पडतं ते. थोडंसं ऊन दिसायला लागलं आता.
हे बघा हे असं उंच उंच झाड आहेत आणि ते दगडांमध्ये सुद्धा येतात. पाठीमागे आम्ही बघितले 4-5 झाडे दगडांमध्ये आलेले होते. बर्फ इथून मला वाटतं कॅमेरा कॅप्चर करत नाहीये, पण बाजूचे जे दगड आहेत त्याच्यावरती थोडा बर्फ गोळा झालेला आहे. पाण्यामुळे तयार झालेला बर्फ तो. हे झाड बघा, हे जवळ गेल्यावरती त्याची उंची कळते की किती उंच आहे ते. त्याची खोली खूप आहे आतमध्ये. हे दिसली तर दाखवल मी. हे बघा असं उंचच्या उंच झाड आहे ते आणि खाली पण असं लांब आहे, भरपूर लांब आहे खाली आणि उंच पण भरपूर आहे. तर आरामात एक 5-6 मजले ते कव्हर करून घेईल एवढे उंच झाड आहेत ते. असे दगड वगैरे चांगले आहेत चालताना. इथं जरा अवघड आहे चालायचं. अच्छा, आता इथं पूर्णपणे वाकून जायला लागतंय, पूर्णपणे वाकून. पूर्ण वाकायला लागतं, पूर्णपणे वाकून यायला लागतं इथं. आता बघा हे डोंगर, त्याच्या पाठीमागं डोंगर आणि तुम्ही त्या डोंगरावर गेलो ना, तिथून त्याच्या पलीकडचा अजून एक उंच डोंगर दिसेल. म्हणजे इथल्या डोंगरांना अंत नाही असं समजू आपण, कितीही हाईटवरती जाता येतं. आणि जवळपास ह्या डोंगर रांगा चायनाचे जे तिबेटियन आहेत, तिबेटियन डोंगर रांगा, त्याच डोंगर रांगांमध्ये हे डोंगर येतात. त्याच्यामुळे यांचे अंत मोजणे जरा अवघडच आहे. जरा भीती वाटत होती आधी, आता थोडं कंट्रोलमध्ये आहे, नॉर्मल झालो आहे, त्यामुळे काय वाटत नाही आता. असे चढ उतार कंटिन्यू आहेत, म्हणजे थोडं चढलं की परत थोडं उतरायचं, परत चढायचं. आणि घोडे जातात सरकतात जरा एजेसला, त्यामुळे जरा भीती वाटते. आमचं तरी ठीक आहे, दादांचा घोडा आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक आहे, म्हणजे तो स्वतः चालतोय आणि तो जरा एजेसला जातो, त्यामुळे ते जरा भीती वाटते. आम्हाला तरी आहेत पकडणारे वगैरे आहेत आमच्या घोड्यांना, त्याच्यामुळे आम्हाला थोडं काही एवढं हे नाही. पण दादांचं खूप जरा रिस्की वाटतं. आता व्ह्यू बघा हा. जे फर्स्ट टाइम घोड्यावर बसतात, जर भीती वाटत असेल तर घेऊ नये घोडा, चालतच ट्रॅव्हल करावं. जर इकडे तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही चालतच ट्रॅव्हल करा, चालत जाण्यात पण मजा आहे. आम्ही फक्त आमचे बाप्पू साहेब यांच्यामुळे घोडा घेण्यात आलेला आहे, बाकी आम्हाला घोडा घ्यायचा नव्हता, आम्ही चालत जाणार होतो फर्स्ट टाइम. आणि तुम्हाला हाईट फोबिया असेल तर घेऊच नका घोडा, कारण ते जातच थोडं असं कडकडने चालतात, तर ते अजून भीती वाटते. तर चालत गेलेलंच बरं आहे. ज्याला हाईटची भीती वाटते त्यांनी. पुढे अजून भरपूर मस्त व्ह्यू येणार आहे, दाखवतो. खरंच पण जे डोळ्याने दिसतं ते कॅमेराने कधीच दिसू शकत नाही. ते व्ह्यू टू गुड व्ह्यू. मागं अजून भारी होता पण मला दाखवता आला नाही, कारण मला इतकी भीती वाटत होती ना. मी घोड्यावर कधीच बसत नाही, आत्ता पहिल्यांदा बसलोय आणि बसलोय अशा जागेवर बसलोय की डायरेक्ट हे बघा इथून दिसतंय हे असे रस्ते आणि हे डायरेक्ट खाली, आणि ते इथून दिसते जवळ, पण ते जवळपास एक 30-40 मजला एवढं उंच आहे. ते दिसायला जवळ दिसतं पण ते 30-40 मजल्याचं उंच आहे, त्यामुळे एकदम भीती वाटते. 2 नद्या इथं मिक्स होतात, 2 म्हणजे एकच उगम स्थान असणार आहे, पण ते असं वाहत वेगळे येतात, पुढे परत एकत्र होत आहे.
दगड इतके मोठे ना, तिथून ते बारीक दिसतंय आपल्याला, पण ते इतके मोठे मोठे दगड आहेत की विचारच करू शकत नाही आपण. थोडा थोडा अंदाज येईल तुम्हाला दगडांचा, पण भरपूर मोठे दगड आहेत ते. क्यूट क्यूट ब्रिज, आता मस्त लाकडी क्यूट ब्रिज. उतरून चालायला लागते कारण इथं जास्तच ते स्लिपरी रोड्स आहेत. हे असं गोल्ड थांबवतात तिथं, खूपच असे स्लिपरी रोड्स आहेत, पूर्ण वाकून जायला लागते. त्याच्यामुळे थोडं उतरून चालायला लागतं आम्हाला. अजून एक 9 किलोमीटरचं आहे मधमहेश्वर मंदिर. इथून आता घोड्यावरून उतरलो आम्ही, पण आमचे गुडघे दुखायला लागलेत घोड्यावर बसून बसून. त्रास होतोच आहे, भरपूर त्रास होणार आहे. जाताना पण घोड्यावर जाणार, त्याच्यामुळे उतरल्यावरती रात्री आम्हाला इतका त्रास होणार ना पायांचा, विचारूच नका. आधीचा ब्रिज होता चकनाचूर झालेला, तर काहीच राहिलेलं नाही. इतका जो प्रवाह पडतो इथं, ते पुढं तुटून पडलेलं हे ते सगळं डेंजर झोन पण तेवढाच आहे हा. आत्ता काय वाटत नाही तरी आरामात चालू आहे आमचं सगळं ट्रिप देवाच्या कृपेने. बघा एकदम जबरदस्त ब्रिजेस वगैरे, म्हणजे दगड रचण्याची जी कला ती इथं जबरदस्त आहे. हे बघा इतके सुंदर सुंदर दगड रस्त्यात नाही. यांचे घर सुद्धा काही काही दगडाचे आहेत, म्हणजे असे दगड एकावर एक रचून केलेले, आणि ते हालत सुद्धा नाहीत, इतके मस्त परफेक्शन. ते पास करणार, आम्ही मागून जाणार तिकडे. पाण्याचा फ्लो बघा, जबरदस्त पाण्याचा फ्लो आहे हा. हे बघा बघा बापू, स्पीड बघा कुठं निघाल तिकडं आता डायरेक्ट ठीक आहे. हे असं खरोखर या ट्रिपचा खरंच आनंद येतोय. आम्ही आता जरा खाली सांगितल्याप्रमाणे आपण जरा पाणी बघून येऊयात खाली, मस्त असणार आहे एकदम खतर. ऐक माझे आता गुडघे दुखायला लागलेत, घोड्यावरती बसून बसून गुडघे दुखतात आणि माझे खूप दुखायला लागलेत. पाण्याचा आवाज आणि त्याने आवाजावरनं फ्लो कळत असेल आपल्याला. खतरनाक फ्लो आहे, खतरनाक. त्यात दिसतंय का नाही माहित आहे, पण हात चमकतो कसा बघा, नाही दिसत आहे. याच्यात व्यवस्थित दिसत नाहीये, पण क्रिस्टल्स जसे असतात ना, क्रिस्टल सम काइंड ऑफ दॅट. नाही ते नॉर्मलच दिसतंय. दिसतंय आणि जर नीट पाहिलं, हा आता चमकतोय त्याचा.
फ्लो, जबरदस्त फ्लो आहे पाण्याचा. माझ्या नावाने पण एक होमस्टे आहे, आपण इथे पण राहू शकता. हे असे राहण्याची व्यवस्था आहे इथं, राहण्याचे खाण्याचे. ते घेतलं थोडा स्टॉप. फूल बनाया तो उनको गुस्सा आया, जमाने का कसूर. ला 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 ला. गुस्सा और खाली तर पडू द्या. अरे बघा, फूल बनाया तो उनको नको भाडे तू घाणी लढाई म्हणून म्हणतो लाटलं वाडे आळे का काय ती. घेतला. फायनली मंदिराजवळ पोचलेलो आहे आम्ही 6 तासाच्या ट्रेकिंग नंतर. बघा मंदिर दिसेल आता. मंदिर पोचलो आता. बर्फाच्या डोंगराजवळ आलो, बर्फ वितळून गेला इथला. मधमहेश्वर ज्योतिर्लिंग इथे पोहोचलो आता. हे का बंद दिसायला लागलं आता. हे पण बंद झालं की काय. कुलूप दिसायला लागले इथे. गावात बापू बरं खूप वितळून येतोय वरनं. बापू बघा. बापू तुम्ही नुसतं बघा बापू. बापू हा हा बापू. पाईपलाईन डायरेक्ट फॅक्टरीत करा. दादा, ही फिल्टर करायची गरजच नाही सांगा बापूंना. नाही का हे जगन्नाथ हे प्रभू हे प्रभू हरिराम. हरिनाम जगन्नाथम. आता ह्यांना तर खूप थंडी वाजली, हातपाय धुताना. बघू, डायरेक्ट बर्फाचं पाणी वितळून आलेलं आहे. मला काय वाटलं नाही, खरंच काय वाटलं नाही. आता खरंच गार वाटलं. वाटलं नाही बरं का एवढं. तर बाई की इथं कुस्ती, जंगी कुस्ती. लाव बर झालं का समाधान झालं का अजून काय करायचं का तुला. थांबा बापू 2 मिनिट थांबा. लय थंडी वाजत होती मला. नाही नाही, एक मिनिट. तिथं हात बुडून ये बरं, तिथं हात बुडून ये. बरं वाटले आणि मग म्हणा बापू. गारात पडले होते. नाही नाही, तिथं हात बुडून यायचं मग म्हणायचं बाप्पूने. किती पण हाय स्पीकला जाऊ, त्याच्यापेक्षा हाय अजून दिसणारच. दात तिथं जायचं काय येतं का जाऊ. काय चालू चालू झालं. काय लुक काय दिसतो लागा आर्मी लुक दिसतो पूर्ण. हे बघा, हे आमचे आर्मी चीफ. अय्यो
सही सही काम करो तो यही पेल देगी. डोंट यूज बॅड वर्ड्स, इट्स अ फॅमिली कंटेंट. फायनली आपलं आता होणार आहे पंचकेदारमधलं मधमहेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. इथे आपलं दर्शन होणार आहे आणि फोटोज वगैरे काय अलाउड नाही, त्याच्यामुळे एवढंच दाखवू शकतो मी. दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आणि इतकं प्रसन्न वाटलं ना दर्शन घेऊन. इथे गोमुख आणि त्याच्यातून एक जलधारा येते. इकडे पाठीमागे 2 मंदिर आहेत. एक आहे पार्वती देवीचं मंदिर आणि दुसरं आहे गौरी शंकर. असे 2 मंदिर आहेत तिथे. हे छोटंवालं गौरी शंकर मंदिर आहे आणि हे पार्वती मंदिर आहे. तिथं पाणी लय वाजतंय. बसल्या बसल्या काही कामं नाहीत आम्हाला. As you can see how मस्तीखोर दादा is. गणबाई मोगरा गणाची सांग. काय राव काय एवढंच होतं. अर्ध्या रस्त्यात आलोय पण येताना सगळं उतार असल्यामुळे पाय असे स्ट्रेच करायला लागायचे. ते इतकं दुखायला लागलेत गुडघे विचारू नका. अजून अर्धा रस्ता जायचा आहे. इथून दिसणार नाही बरं का, तो वे दिसेल. हे हाफ आणि तिकडे जायचं त्या झाडाच्या तिकडे. 6:45 वाजता रिटर्न आलो. आता इथं वरती कंप्लीट झाले मधमहेश्वर आणि दर्शन एकदम छान पद्धतीने झालेलं आहे. प्रसन्न वाटलं तर दर्शन घेऊन. तिथलं वातावरण पण एकदम छान होतं. आता पुढे निघणार आम्ही रुद्रनाथला थोड्या वेळात.